Hi guys, welcome back to my YouTube channel. So today I will show you my garden. माझं छोटंसं गार्डन दाखवूया. हे बघा, याला लिलीचं फूल म्हणतात. याची जी स्मेल आहे ती खूप सुंदर येतो. तर हे आमचं छोटंसं गार्डन आहे, ज्यात आमचे कपडे वाळू राहतात. हे बघा, हे कपड्याचं स्टँड आहे. ही बोर आहे आमच्या घरची. यावर कोणी अनोळखी लोक पाय ठेवतात म्हणून आम्ही याला कुंपण केलेलं आहे. अँड सी दिस, व्हॉट इज दिस? दिस इज आवर शॅडो. वी कॉल इट ॲज शॅडो ट्री. हे शॅडोचं झाड आहे जे सावलीत ठेवलं जातं, कारण उन्हात हे पूर्णपणे वाळून जातं. हे अगोदर वरच्या मजल्यावर होतं, पण याला पाणी कोणी टाकत नव्हतं म्हणून याला आम्ही खाली आणलेलं आहे. अँड सी दिस इज, हे मिरचीचं झाड आहे. शायद इथे गलतीनं लागलं. हे मोगरा की वटमोगरा असं काहीतरी आहे. याला पण फुलं लागे, पण याला छाटलं म्हणून. अँड दिस इज विद्येचं झाड. म्हणतात, अशी मान्यता आहे की याचं पान पुस्तकात ठेवावं बा, अशी मान्यता आहे. पण मी आतापर्यंत ठेवलेलं नाही. हे पण खूप असं फैलून गेलं आहे. मोठं झाड, खूप दाट. आणलं तेव्हा एवढूसं छोटं होतं, फक्त एवढं होतं. आणि आज बघा किती ब्रांचेस आल्या आहे याला. अँड थर्ड इज आवर, हे पण शोचंच झाड आहे. हे आमची बाईक आहे अप्पाची. ही आता कोणी हिला चालवत नाही, एक्स्ट्रा आहे ही. नंतर आपलं आहे लिलीचं झाड. याला पण लिली म्हणतात. ती व्हाईट लिली होती आणि तिचा फ्रॅग्रन्स यायचा. ही कलरफुल लिली आहे आणि हिचा वास नाही आहे. हे बघा गाईज, वांग्याचं झाड, पण याला वांगेच नाही लागत. काय करत आहे ग तू इथे? काय करत आहे? कशाला तोडते पानं उन्हाळ्यात? ऊन लागते ना. सो गाईज, दिस इज नोन ॲज डेसिडियस प्लांट्स. कारण आपण विदर्भात राहतो आणि ज्या झाडांचे लीव्स झडतात उन्हाळ्यात, पानं झडतात खूप जास्त प्रमाणात, त्याला डेसिडियस प्लांट असं म्हणतात. आणि आपल्या इकडं फॉरेस्ट पण नुसते डेसिडियस आहे, कारण आपण ट्रॉपिकल एरियामध्ये राहत असतो. सब ट्रॉपिकल एरिया किंवा सब ट्रॉपिकल झोन. हे बघा, हे रोजचं आहे. याला पूर्णपणे छाटलेलं आहे म्हणून हे आकूड दिसत आहे. आणि हे बघा, हे पानं आहे, खारचे पान. जास्त उन्हाने हे पूर्णपणे खराब झाले. मग पावसाळ्यात हे येतात, पूर्णपणे डेव्हलप होतात. हे आहे हिबिस्कस. रेड कलरचं फूल असतो, छान मोठं जात, देवाला वाहतो. आणि ते केसायला आपण लावावं म्हणते, केस शायनिंग येतात, पण मी नाही लावत. अँड दिस इज रोज, पिंकिश रोज. हे गावरानी आहे म्हणून याचे छोटे छोटे रोसेस आहे. आणि उन्हामुळे हे छान विकसित नाही होत आहे. नेक्स्ट इज आवर अगेन रोज. देन हे बघा गाईज, पावसाळ्यात याला खूप जास्त प्रमाणात फुलं लागतात. आता उन्हाळा असल्यामुळे आपल्यालाच एवढी ऊन लागते. ते तर झाड आहे 24 तास उन्हाच्या खाली राहते. तरी आम्ही यांना प्रोटेक्ट करण्यासाठी नेट बांधलेली आहे. यू कॅन सी इट क्लिअरली, इट इज विजिबल. देन नेक्स्ट इज आवर
अगेन हिबिस्कस, हे आईने आताच छाटलेलं आहे. देन इज रोज, वटमोगरा अँड येस डन, हिबिस्कस लास्टमध्ये. आणि हे आहे नारळाचं झाड. हे नारळाचं झाड आम्ही मार्केटमधून आणलेलं होतं, बाजारातून. तर ते आम्ही खायसाठी आणलेलं होतं. पावसाळ्यात बघा नारळ राहते ओलेवाले, पण आम्ही जसं त्याला फोडलं तिथे कोंब होतं खूप मोठं. तर आम्ही म्हणतो याला न खाता याला आपण प्लांट करूया, जेणेकरून आपल्याला झाड मिळणार. सॉरी, हे झाड नव्हे, सॉरी, हे होते नारळाचे झाड. मी कन्फ्यूज झाली होती, कारण मी पण खूप दिवसाबाद झाडांकडे आलेली आहो, सो कन्फ्युजन झालं गाईज. हे शायद हे लिलीचं आहे, पण मोठं लिलीचं आहे. याला काय म्हणतो बा त्याला, ब्रह्मकमल एवढं फूल येतो, पण हे ब्रह्मकमल नाही आहे. तर हे लिलीचंच एक प्रकार आहे. आम्ही हे पूर्ण प्लांट नागपूरवरनं परचेस करतो. हे बघा किती मोठं आहे. आता हे काही दिवसाने उगवणार. हे बघा गाईज. आणि जे मी तुम्हाला मार्केटमधून कोकोनटचं प्लांट घेतलं म्हटलं ते हे आहे. आम्ही प्लांट नाही घेतलं आहे, नारळच आणलं होतं खायला. तर त्याला कोंब होतं, तर आम्ही त्याला प्लांट केलं. बघा हे बूड आहे, किती जाडं बूड आहे. मला वाटते याला काही दिवसांनी आपल्याला ड्रममध्ये नाहीतर मग जमिनीत टाकावं लागेल. पण आमच्या इकडे जागा नाही पुरेशी, कारण रोड आहे बाहेर. तर जे ग्रामपंचायतवाले येणार ते असे पण तोडून टाकणार. म्हणून आम्ही पूर्ण प्लांट आमच्या घरात घेतलेले आहे, आमच्या बाउंड्रीच्या अंदर. नेक्स्ट इज हे मिरच्याचं झाड आहे शायद. आणि हे वांगा, विदर्भ स्पेशल वांगा, पण एकही वांग नाही लागत. नेक्स्ट इज दिस ॲलोवेरा, ज्याचे आयुर्वेदिक खूप फायदे आहेत, ज्याला खूप मुलं मुली ॲज अ फेस पॅक यूज करतात, केसांनाही लावतात. पण मला कंटाळा येतो, मी काय करत नाही. सो गाईज, दिस इज अगेन शो ट्री. सी द लीव्स ऑफ दिस ट्री. अँड दिस इज, आय सी, दिस इज वेलाचा मोगरा. दिस इज ऑल्सो शो प्लांट. अँड दिस इज तुलसी मैया, आपली तुळशीची झाड. हे बिंद्रावन आहे. हे पूर्ण बिंद्रावन आहे गाईज. तर असं आहे आमचं छोटंसं गार्डन. हे यातले काही झाड वर पण आहे. यातले काही झाड वरच्या मजल्यावर आहे, इकडे आणि इकडल्या गॅलरीवर. यू कॅन सी बोथ गॅलरी ऑफ माय हाऊस हिअर अँड देअर. अँड येस, हिअर इज ऑल्सो two trees of show trees. This is one lily and this is show tree. And this is our cupboard where we keep our new shoes, chappal, or in that. And then this is our gallery where our tuta futa broken things are kept. And this is the weather of our Jam village. See how sun shines. And guys, this is my house and the highway is nearest to my house, you can see. So guys, this was my today's mini vlog. We will meet later. Bye bye.